नाशकामध्ये कॉर्पोरेट जिहाद उघड, हिंदूंचं नाशकात फूस लावून धर्मांतर, कॉर्पोरेट जिहादच्या विरोधात सर्वत्र संताप. नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामध्ये कठोर कारवाई करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका. जिहाद्यांच्या विरोधात बोलणार की आता गप्पच बसणार, मंत्री राणे यांचा विरोधकांना खडा सवाल. शरद पवारांनी अचानक भूमिका बदलली, सुनेत्रा पवार यांना सहानुभूती मिळतीये बघून पवारांची हालचाल. बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार. हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून फडणवीस यांची शिष्टाई. काँग्रेसच्या उमेदवार माघारीसाठी भाजपाचे प्रयत्न फळाला. आकाश मोरेंना पक्षांनी तोंडघशी पाडले, वरिष्ठांची आपापसात फोनाफोनी. आकाश मोरेंना अर्ज माघारीचे आदेश. सुनेत्रा पवार लाखापेक्षा जास्त मताधिक्याने जिंकतील, काँग्रेसचा उमेदवार मागे हटताच बोलले जय पवार. उपराष्ट्रपतींच्या दालनात झाला पार्थ अजित पवार याचा शपथविधी. सुनेत्रा, तटकरे आणि पटेल हजर. पार्थवर काँग्रेसचा हल्लाबोल सुरूच. भाजपामुळे पार्थ निराधार बोलत आहेत, म्हणाले सकपाळ. नागपुरात घरगुती गॅस सिलेंडर वाटपात घोळ, सिलेंडर मिळूनही मोबाईलवर न मिळाल्याची पोचपावती. क्रिकेटपटू रवी शास्त्री आणि अष्टपैलू खेळाडू एकनाथ सोलकर यांचा सन्मान. वानखेडेवर एकनाथ सोलकर प्रवेशद्वाराचं आणि रवी शास्त्री स्टँडचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. हक्कभंग समिती समोर खोडकर कुणाल कामराची पुन्हा उलट तपासणी. एकनाथ शिंदेंची खिल्ली उडवल्याचं प्रकरण. भोंदू खरातच्या विरोधातला तिसरा खटला सक्रिय. तिसऱ्या गुन्ह्यात खरातला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. खासदार लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली. सुजय विखे यांची याचिका अमान्य. संतोष देशमुखच्या पत्नी विरोधात उमेदवार. गावातूनच अश्विनी संतोष देशमुख यांच्या उमेदवारीला विरोध. मुंबईतल्या कांदिवलीतून लव्ह जिहादचा आरोपी अटकेत. सायली सुर्वे लव्ह जिहाद प्रकरणी आतिफ तासेला अटक. अकोल्यात लव्ह जिहादमुळे तरुणीची हत्या झाल्याचा संशय. आरोपी सादिक तसरीफ शहा पोलिसांच्या ताब्यात. भाजीत केस आल्याच्या क्षुल्लक कारणानं बायकोला मारहाण. छळाला कंटाळून बायकोची आत्महत्या. निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचं महिलांशी गैरवर्तन. कल्याणच्या वल्लभ टॉवर मधल्या रहिवाशांना केली मारहाण. सोलापुरात दुर्गंधीयुक्त दूषित पाण्याचा पुरवठा. प्रभाग क्रमांक 4 मधील क्षत्रिय गल्लीत पाणी पुरवठ्यानं नागरिक हैराण. सोनं आणि चांदी पुन्हा घसरली. सोन्याचा दर 1,500 तर चांदी 7,000 घसरली. लेबनॉनवर हल्ले सुरूच. शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतरही इराण इस्रायलची भूमिका वेगळी.
मोस्तबा खोमेनीकडून होर्मुझची नाकेबंदी, होर्मुझच्या नाकेबंदीमुळे तेल साठ्यावर परिणाम होण्याची शक्यता. इराणच्या तेल प्रकल्पावर हल्ला झाल्यानंतर IRGCनं आखाती देशांवर डागली क्षेपणास्त्र, युद्धविराम राहिला कागदावर.